सो माझं हे तुलसी वृंदावन आहे आणि ज्याच्या दारात जागा असेल त्याने जरूर तुळशीचं रोप दारात लावा, त्याला छान पाणी घाला आणि प्रदक्षिणा घालायला विसरू नका. त्याचे सारे तुळशीचे खूप सारे फायदे आहेत नक्कीच, पण त्याच्या जोडीला आज हरितालिका आहे म्हणून मी हा खास व्हिडिओ केलेला आहे. सो माझ्या माहेरी हरितालिकेचा उत्सव असेल, मी कोकणातल्या लोकांबद्दल ऐकलं असेल, गणपती उत्सव असेल खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्याबरोबर त्या परंपरा असतात, तो का करायचा याची माहिती दिली जाते. सो जेव्हा कुमारिका असतात म्हणजे लहान मुली, मेन्सेस सुरू होण्याच्या आधीच्या मुली, 7-8 वर्षापूर्वीच्या, 7-8 वय असलेल्या मुली, सो त्या मुलीला हरितालिकेचं व्रत दिलं जातं. म्हणजेच काय तर गुरुजींना घरी बोलवून ते हरितालिकेचं महत्त्व सांगतात, त्याची पूजा सांगतात आणि त्यांना पूजा दिली जाते. आणि त्यावेळेला आपली घरातली आजी किंवा आई आपल्याला काय सांगते तर जा जंगलात आणि घराच्या आसपास आणि पत्री तोडून आण. सो ह्याच्या पाठीमागे काय कारण असेल तर हरितालिकेच्या व्रताबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवजी पार्वतीने शिवजींना मिळवण्यासाठी व्रत केलं होतं, हे सगळं माहिती असतं, त्याच्यात मी जाणार नाही. आत्ता आपल्याकडे जी मुलींची किंवा मुलांची जी मानसिकता आहे की थोडे दिवस राहायचं, बघायचं, नाही तर डिवोर्स आहेच, 1-2 लग्न आहेतच किंवा अशी जी मानसिकता झालेली आहे. सो इथे माझी आजी मला काय सांगायची की नवरा चांगला मिळावा म्हणून हे व्रत मुलीने करायचं. सो कुठेतरी माझी आजी किंवा माझी आई माझ्या मनात ही सकारात्मकता जागृत करत होती. ती मला वारंवार सांगत होती की नवरा चांगला मिळण्यासाठी व्रत करायचं, नवरा चांगला. सो कुठेतरी माझ्या बालमनावर हे रुजलं गेलं आणि मी त्या आशेने नवरा चांगला मिळेल या आशेने का होईना मी हरितालिकेचे व्रत करायला लागले. मग व्रत करताना मग त्याच्यासाठी काय काय लागतं तर खूप छान छान यावेळेला आमच्याकडे कोकणात फुलं येतात वेगळी, त्याला सीताचौरी नाव आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे ती फुलं अवेलेबल नाही होणार, पण तिथे कावळ्याचे डोळे असतील, सायंकाळी ज्याला म्हटली जाते तिथे इथे पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ही जी फुलं आहेत आणि त्याची जी पानं आहेत वेगवेगळी, ती तुम्ही जायची आजूबाजूला जंगलात आणि ती तोडून आणायची. म्हणजेच काय तर आपल्याला लहानपणीच निसर्गाशी नातं कसं जोडायचं याचं ज्ञान नकळत न शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या त्या आजीने किंवा आईने आपल्याला दिलेलं असतं. पण आता आपल्याकडे शहरात एकतर जवळपास म्हणजे काही नदी असेल, समुद्र असेल किंवा झाडं असतील, निसर्ग असेल, जंगल असेल, तिथे कोणाची जायची तयारी नसते. त्यांना मोठ्या गाड्या किंवा AC किंवा 5 स्टार अशा ह्याच्यात असतात. सो मी वेगळं तुम्हाला काहीही न सांगता हे जे आपले सणवार आहेत किंवा रूढी आहेत, आता उद्या गणपती आहे, सो आपल्या ज्या माहितीचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, त्यांना बोलवा घरी, त्यांना छान मोदक वगैरे खाऊ घाला, गप्पा मारा, बोला त्यांच्याशी. सो जाणं येणं, कनेक्शन्स वाढतात. असेच दिवाळी असू दे, मग दसरा असू दे, हे सगळे सण हे निसर्गाशी कनेक्ट व्हायला आणि माणसांशी कनेक्ट राहायला म्हणून हे सण केलेले आहेत. सो त्यासाठी हे खास व्हिडिओ तुमच्यासाठी होता की आज मला माहीत नाही हरितालिकेचे व्रत किती जणींनी केलंय, पण मी माझ्या ज्या सख्या आहेत त्यांना हेच सांगेन की तुमच्या ज्या मुली आहेत, सुना आहेत, त्यांना निसर्गात घेऊन जायला मदत करा. निसर्गाचं महत्त्व सांगा, व्रतांचं महत्त्व सांगा. आपले सण का असतात, गूळ किंवा जे आपण म्हणजे उद्या मोदक खाणार आहोत, सो गूळ अतिशय पौष्टिक आहे, हेल्दी आहे. खोबरं असेल सो त्याच्यावर घातलेली चमचाभर तूप असेल, तुपाची झाड, सो ते आपल्याला वंगण म्हणून तूप शरीरासाठी काम करतं. मग आजकाल जे डाएटच्या ह्या जमान्यात फॅड सगळी जी आलेली आहे, त्याच्यात तूप खायचं नाही, तेल खायचं नाही, खोबरं खायचं नाही, कोलेस्ट्रॉल वाढतं, अमकं. सो अजिबात नाही, हे सगळं खा, हे सगळं शरीरासाठी गरजेचं आहे. पण इतकंच सांगेन, व्यायाम मात्र करा. सो पत्री आपल्याला तोडून जेव्हा आणायची असते, पानं, अनेक प्रकारची पत्री असते. सो जसं म्हणतात ना की ग्रीन टी तुम्हाला प्यायचे तर डोंगर चढा आणि पानं तोडून आणा मग ग्रीन टी प्या. तसंच आहे की तुम्हाला जर खरंच देवाला किंवा देवीला पत्री वाहायची असेल तर तुम्ही थोडंसं निसर्गात जा, बघा. छान छान प्रत्येकाचं एक पानाचं टेक्स्चर, जसं तुळशीचं वेगळं आहे, प्रत्येक पानाचं एक टेक्स्चर वेगळं आहे, त्याचा थिकनेस वेगळा असतो, त्याचा सुगंध वेगळा असतो. काही विषारी असू शकतात, काही काय असतात, काही मोठी पानं असतात, पण खूप व्हरायटी आहेत फुलात आणि पानात. त्याचा एन्जॉयमेंट, त्याचा आनंद घ्या आणि इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. सो कसा वाटला व्हिडिओ का आणि माझी नथ कशी वाटली ते सांगा. की छोटीशी नथ सोन्याची माझ्या मित्राने मला गिफ्ट केलेली आहे, सो ती मी आज घातली.
सो मी जेव्हा मॉडर्न असते तेव्हा मॉडर्न सगळे कपडे ट्राय करते आणि ह्या माझ्या सगळ्या ज्या ट्रेडिशनल रूढी परंपरा आहेत त्यासुद्धा मी जपते. मी रोज तुळशीला माझ्या हळदी कुंकवावर नमस्कार करते, प्रदक्षिणा घालते. सो ज्याच्याकडे जागा आहे त्यांनी जरूर लावा. खूप औषधी सुद्धा आहे. सो बाय. हरे कृष्ण.